हाँ मतलब तो कौन नहीं था, ये बच्चा देखा? ये बच्चा था। अच्छा हुआ इसने आवाज वगैरह किया। और आप इधर मतलब राजस्थान से है ना? राजस्थान से। और अभ्यास हे करते हो अमोल देसाई सर, त्यांचं हे फार्म आहे, लक्षात घ्या. बेल्लारी नाला वडगाव तुम्हाला नजारा दिसतोय समोर, केली दिसते, असा हा परिसर आहे. आणि लहान मुलाच्या जवळपास 6-7 वर्ष वयाचा मुलगा आहे आणि असा हा भयानक साप त्याच्या पायाजवळ होता. लक्षात घ्या, तुम्ही फक्त याचा आवाज ऐकायचा आहे. घोणस रागीट असतो, म्हणजे किती रागीट असतोय बघा. आणि पायऱ्या चढून कुठे येऊ शकतोय बघा. असा हा मंडल घालून बसतो. लक्षात घ्या. आणि एका सेकंदाला 3 फूट हल्ला चढवतो. म्हणून घोणसला कन्नडमध्ये उरुग मंडल सुद्धा म्हटलं जातं. गोल गोल टिपके असणारा हा साप बघू शकता कशा प्रकारे बसू शकतोय. लहान मुलांना बघितला हे घाबरतात, पण पायात तोडवला तर भयानक घडू शकतात घटना. आणि आम्ही नेहमी सांगतो की एक टॉर्च तुम्हाला वाचू शकते म्हणतो, ते याच्यासाठी लक्षात घ्या. लहान मुलांनी सगळ्यांनीच काळजी घ्यायला पाहिजे, पण आपल्या हातापायला साप लागू नये एवढी काळजी घेतलं तर जास्त महत्त्वाचं. लक्षात घ्या. तुम्ही याला पकडतो, एवढा रागीट आहे. लक्षात घ्या, भयानक रागीट असलेला साप आहे. इथं मी याला पकडला. आमचा प्रेशर पडल्यावर तो जाण्याचा प्रयत्न करून आला, पण टेरेसवरती आलेला हा घोणसचा साधारण 3 वर्ष वयाचा साप आहे. लक्षात घ्या. साप कोणता असू दे, किती धोका दे, किती विषार असू दे, त्याच्या मर्यादेवरून चावत नाही. एवढ्या लहान मुलाच्या तो पायात होता, पण चावला नाही. पण आवाज केला हा धोक्याची घंटा होती. लक्षात घ्या. आवाज न केल्यामुळे कधी कधी पाय तोडवून आपला जीव जातोय. म्हणजे घोणसाचा आवाज कुकरच्या शीट सारखा असतोय. याच्यावरून सुद्धा तुम्ही सापाला ओळखू शकता. झाडी झुडपात दगडविटाचा ढिगारा तिथं हा साप असण्याची शक्यता जास्त असते. घोणस म्हणजे रसाल स्वायपर. लक्षात घ्या.